महापालिकेचा छत्रपती शाहू महाराज दवाखाना ऑर्कस हॉस्पिटलला चालवण्यास देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाच्या जोरावर मान्य केलाय। विशेष म्हणजे 7,000 चौरस फुटांची ही जागा 1 रुपयाही भाडे न घेता फुकट या हॉस्पिटलला दिली जाणार आहे। वानवडी येथील छत्रपती शाहू महाराज दवाखान्याची 7,500 चौरस फूट जागेत 3 मजली इमारत आहे। यातील पहिल्या मजल्यावर पालिकेला बाह्य रुग्ण विभाग सुरू असून उर्वरित 2 मजले पडून आहेत। R7 अंतर्गत ही जागा पालिकेच्या ताब्यात आलेली आहे। ही इमारत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP तत्वावर ऑर्कस हॉस्पिटलला चालवण्यास देण्यात आली आहे। 30 वर्षाच्या कराराने ही इमारत ऑर्कसला देण्यात आली असून त्यासाठी 1 रुपया देखील भाडे आकारले जाणार नाहीये। महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड बसवणाऱ्या या प्रस्तावाला मान्यता देऊ नये अशी मागणी करून विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केलाय। कोट्यावधी रुपयांची पालिकेची प्रॉपर्टी खासगीकरणाद्वारे हॉस्पिटलला देण्याचे कारण काय आहे? यासाठी केवळ एकच टेंडर आलेले असल्याने यामध्ये पुरेशी स्पर्धा झालेली नाही। मग कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव आणलाय असा प्रश्न अरविंद शिंदे यांनी पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर ST परदेशी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। आणि तुमचं अभिनंदन 10 वर्ष ताब्यात मिळत नव्हती, तुम्ही ताब्यात घेतली, तुम्ही घेतली ना? माननीय महापौर माझ्या आधी ताब्यात ती जागा माझ्या आधीच आहे। तुमच्या अगोदर आली, तुम्ही कधी झाले आरोग्य प्रमुख? 2011 ला, म्हणजे 5 वर्षापूर्वी आली, तेव्हापासून OPD चालू। माननीय महापौर, अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला सांगावं असं अपरिपूर्ण डॉक्युमेंट आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? ही कारवाईची जबाबदारी तुमची आहे मॅडम। धोरण ठरवण्याचा अधिकार नाही तरी धोरण ठरवलं नाही। 6 कोटीच्या बांधकामाचे 5 कोटीच्या ह्याच्यामध्ये आणणं, भाडं न घेणं, रेडी रेटनरचा विचार न करणं, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक परस्पर ज्याला द्यायची त्याला आणलंय, हे फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट आणलंय। तुम्हाला याच्यात काही वाटत नाही हे तरी माहिती आहे का नाही? नाहीतर मग खुलासा करायला होतो मी। आयुक्त कोण? मुख्य सभेपेक्षा मोठे आहेत का? धोरण कोण ठरवतं? मुख्य सभेचे आयुक्त। माननीय महापौर, आपण अतिरिक्त आयुक्तांना आदेश द्या, असे अपरिपूर्ण डॉक्युमेंट त्यांनी मागे घेतले पाहिजे आणि परिपूर्ण करून त्यांनी या सभागृहाला सादर केले पाहिजे आणि त्यांनी सुमोटो हा निर्णय घेतला पाहिजे। एकच टेंडर आलं, रेडी रेटनरचा विचार नाही, भाड्याचा विचार नाही, कोट्यावधीची मालमत्ता अशीच द्यायची आणि एखाद्या स्पेशलिस्टला कुणाला द्यायची याची सुद्धा तुम्ही तुमचं परस्पर ठरवलं। 1760 केसेस अजून 61 होईल तुमच्यावर, अजून काय होणार आहे तुम्हाला? कारण वकिलाला तुम्हाला पैसे द्यायचे नाही, केसेस तुम्हाला लढायचे नाही, पण किती कोर्टाचे ताशे निवडून घेणार आपण स्वतः? माननीय महापौर, आमचा आग्रह, तुम्ही विनंती, तुम्ही आदेश द्या अतिरिक्त आयुक्तांना की आज सुमोटो तुम्ही हा ठराव पाठीमागे घेतला पाहिजे। हा विषय महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागातील असल्याने काँग्रेसचा विरोध असतानाही मतदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना, भाजप, मनसेच्या मदतीने हा प्रस्ताव मान्य केलाय।